महाड MIDC मध्ये 5 बकऱ्या मेल्या तर 4 बकऱ्या गंभीर असल्याची घटना समोर आली आहे। महाड MIDC तील टेमघर नाल्याचे पाणी पिल्याने बकऱ्यांची प्रकृती बिघडल्याचे शेळी पालकाचे म्हणणे आहे। या घटनेमुळे महाड MIDC तील जीवघेण्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 5 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 बकऱ्यांची प्रकृती अस्वस्थ असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे शेळी पालक अर्जुन जाधव आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाच्या डोंगराबरोबरच आर्थिक संकट कोसळले। प्रदूषण करणाऱ्या कारखान्यावर अगर त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे। आलो बकऱ्या ते पुढे धावत आल्या, इथं पुलाजवळ खाली पाणी प्यायला गेल्या धावत, ते वर पिऊन वरती आल्याने ओरडायला लागल्या, बाबा बसायला लागल्या त्या। तसे मी एक दोघांना बोलावलं आणि घेऊन झाडाखाली गेलो तर 4 जागेवर मेल्या, 5 आणि 4 उपचार आहेत चालू। साहेब काय नाही, माझी मान्य आहे अशीच भरपाई करावी। म्हणजे मी गुरा आपल्या चारत होतो, ते धावत पाण्यावर गेले आणि पाणी प्यायला आणि मागं ओरडत आल्या, ओरडायला लागल्या, जोरात जोरात पडायला लागल्या। तर मी धावत गेलो, मग नंतर उचलून मी तिकडे पुढे नेल्या। उपचार काय करायला भेटला नाही, काय नाही, मग लगेच मेल्या। एकंदरीत किती बकऱ्या आहेत? 17 आहेत बकऱ्या, त्यातल्या 9 दगावल्या, 9 मध्ये झाल्या। आणि 4 सलाईन लावलेले आहेत आणि 5 जागेवर खाला झाला। 5 जागेवरती खाला। नेमकं कुठं पाणी प्यायला? इथं पाठीमागे मानते नदीच्या बाजूला। नदीच्या बाजूला? त्या कंपनीच्या समोर आहे, TPच्या। किती अंदाजे नुकसान झालंय तुमचं? 70-80 हजार रुपयाचं नुकसान झालं। आता काय मागणी आहे तुमची? माझी बाई काय थोडीफार भरपाई द्यावा त्यांनी, एवढीच मागणी। आम्ही हातावर कमावणार, हातावर भरणार। आज आमचे आदिवासी समाजातील अर्जुन गंगाराम जाधव आज आसनपई या ठिकाणी आज बकऱ्या चारण्यासाठी ते गेलेले होते। तर आज नदीचं पाणी पिऊन MIDCचं पाणी ते पिऊन ते सोडलेले पाणी आहे, तर ते पिऊन बकऱ्या त्या 5 दगावले गेलेले आहेत आणि 4 आता व्यवस्थित आहेत। पण सकल धरणा तो व्यक्ती आज प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशन प्रदूषण नियंत्रण यांच्या समोर फिरत आहे, पण त्यांचं कोण दखल घेत नाहीये। तर त्याच्यासाठी आदिवासी समाजातील आम्ही जेवढे घटक किंवा समाज आहे आमचा, तो आम्ही जर आम्हाला योग्यशीर जर न्याय नाही भेटली तर आम्ही कायदेशीर त्या नियंत्रण याच्यावर आम्ही कारवाई करू। शिवसत्ता टाइम्स साठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।